आज उठसूट आपण डायलॉग आणतो, जिल्हा परिषदेची शाळा सरकार बंद पाडायले. अरे जिल्हा परिषद शाळेचं जाऊ द्या, पण आपल्या गावात 5वी 6वी पर्यंत जिल्हा परिषदची शाळा होती. त्या शाळेमध्ये आपण शाळेत यावं म्हणून पहिल्यांदा गव्हर्नमेंटमार्फत आपल्याला 100 मिली दूध द्यायचं ठरवलं. दूध कमी जास्त झालं म्हणून तुम्ही शिक्षकासोबत भांडणं केले. शिक्षकांनंतर ठरवलं की बाबा गव्हर्नमेंटने ठरवलं की प्रत्येक लेकराला गावरान कोंबडीचे 2 अंडे द्या. ह्याच्या घरी वारकरी संप्रदाय हे अंडे झेलत घरी गेलं. बापाने याला मरस्तोर आणलं. अंडे दिले कोण? म्हणजे शिक्षकांनी शाळेत वाटले. शिक्षकासोबत लोक भांडले. शिक्षकांवरती तक्रार दाखल केली. अंडे बंद झाले. मग लेकराला म्हणले सुगडी द्या. सुगडी म्हणजे मकाचं पीठ, त्याच्यात थोडं पाणी टाकायचं होतं, त्याचा शिरा करायचा होता, खायचा होता. एवढा दम तुला हे का? तो कच्चा शिरा खाल्ला, तो पोट दुखलं. बापाने विचारलं कोण दिले? तो सांगितलं मास्तराचं नाव. यानं मास्तरासोबत भांडणं केले. मास्तरानं तक्रार केली, सुगडी बंद केली. मग ठरवलं काय करावं. तर मग याला सोपी आयडिया म्हणले तांदळाचे काय करा 3 बॅग द्या 1-1 किलोच्या. ह्यानं तांदूळ घेतले आणि तांदूळ घेऊन घरी गेलं नाही. हे किराणा दुकानात गेलं, असं काउंटर पाहिलं, काउंटरच्या खाली उभं राहिलं. दुकानदाराला विचारले तांदूळ काय किलो हे? दुकानदारानं सांगितलं 15 रुपये किलो. आपले 10 घ्या म्हणला. आपले 10 रुपयाने तांदूळ विकले. 5 मुरकुलं घेतले नरडे, 5ही बोटात घातले. आपला भिकारी मित्र मागून आहे म्हणून हाफ खाल्ले. मित्र याच्यापेक्षा दलिंदर, ह्याच्या बोटातलं काढलं, अर्ध खाल्लं, पुन्हा ह्याच्या पोटात घातलं. काही तर एवढे दलिंदर होते, 1 रुपयाच्या 20 बारकाल्या गोळ्या घेतल्या. मित्र मागायला म्हणून बक्कन तोंडात टाकल्या, पुन्हा बाहेर काढल्या. याचा मित्र याच्यापेक्षा दलिंदर, त्या काय गोळ्या होत्या त्या पाण्यात धुतल्या पण यानं खाल्ल्याच. ही परिस्थिती होती. मग शेवटी शासनाने ठरवलं याला इथंच खाऊ घाला. हे नाही शिकलं चालते पण याची तब्येत हल्ली न पाहिजे. आणि मग आता शाळेत खिचडी नावाची प्रक्रिया 12 सप्टेंबर 2001 पासून चालू झाली वगैरे. आपण अशा शाळेत शिकलो. आपली शाळा गावाच्या बाजूला एका संस्थेमध्ये होती आणि संस्थेमध्ये आपली जी शाळा होती त्या शाळेचा प्रॉब्लेम होता की तू गावातून सकाळी उठायचा. उठल्याच्या नंतर म्हणजे आवर्जून सांगालो, उठसूट काय करता तुम्ही? पोरगं 12वी झालं, चला स्पर्धा परीक्षेत टाकू. पोरगं 10वी झालं, 11-12ला कुठतरी कॉपी सेंटर ॲडमिशन घेऊ, काँग्रेसरकडे पाठवू. पण हे आवर्जून तुमच्या जीवनातली शाळा सांगतो, कारण आपल्याला करायचं आहे काय. तर एक गोष्ट लक्षात घ्या. मग गावातून उठला, एका तांब्यात याची आंघोळ. याला पुसायला हातरुमाल नव्हता, कार्यक्रम डिलीट. याच्या इथं अशा गोल्डन रेषा असायच्या, कारण 12 महिने याचं नाक व्हायचं आणि त्या रेषा याच्या इथं असायच्या. असे याच्या जीवनातली शाळा होती. त्याच्यानंतर सकाळी गावातून उठला, अख्ख्या गावान बोंबलत फिरायचा, मायाला मरस्तोर मारायची. त्याच्यानंतर यानं 90च्या अँगलमध्ये फेकलेलं दप्तर याला आठवायचं, ते दप्तर घ्यायचं आणि शाळेत जायचा. इथून आहे ना रिकामी बॉटल मारत मारत शाळेत न्यायचा. शाळेच्या उजव्या हाताला हापशी असायची. न भेटल्यावर मरस्तोर पाणी प्यायचं. आणि पहिल्यांदा कार्यक्रम होता परिपाठाचा. त्याच्यात पसायदान आता ईश्वात्मके देवे, मधात हे डोळे उघडायचा. त्या टायमाला मास्तर पाहायचा, मास्तर याला मरस्तोर मारायचा, पण याला मार लागायचा नाही. याचं कारण 5-6 भाकरी काय ना, खराच्या फुडी, तळलेल्या मिरच्या, रस्त्यानं जाताना लोकांचे आंबे गायब कर, लिंब गायब कर, ह्याच्यातून जुन युद्धाला चाललाय असा आहार घेऊन हा शाळेत जायचा. आणि मग पहिला तास मराठीचा. मी इथं बसलेल्या तमाम पालकांना विनंती करतो, कोणत्या शाळेत मराठी शिक्षकाने व्याकरण लेकरांना शिकवलं हे जरासं पहा. म्हणजे शिक्षक आपल्या पोरीला डॉक्टर व्हावं म्हणून नांदेड लातूर या ठिकाणी व्यवस्था करतो, पण त्या शाळेमध्ये तो शिक्षक खऱ्या अर्थाने संध्याकाळी अपडेट होऊन वर्गात शिकवण्याचा प्रयत्न करतो का? हा फार मोठा प्रश्न आहे. कारण अलीकडं 10वी 11वी झालेले लेकरं माझ्याकडे ॲडमिशन आले. बेसिक गोष्ट त्याला टेन्स माहीत नाही, बेसिक गोष्ट त्याला साधे सूत्र माहीत नाही, बेसिक गोष्ट गणिताचं त्याला कळणं. कारण काय आहे तर कुठंतरी शिक्षकी व्यवस्था देखील चुकलेली हे पण ध्यानात घ्या. मग मराठीच्या शिक्षकानं केवळ पाठ्यपुस्तक शिकवलं, व्याकरण एकाही शिक्षकानं मी बी ज्या शाळेत शिकलो तिथंही शिकवलं नाही. मग इथं आल्यावर आम्हाला पोराला राम आंबा खातो, खाणारा कोण तर करता राम आहे. रामची खाण्याची क्रिया कोणावर व्हायली तर आंब्यावर व्हायली, म्हणून आंबा या वाक्यातलं कर्म हे इथून सुरुवात करावं लागते. आणि तुम्ही स्वप्न पाहता की कुठल्या तरी पोराच्या अंगावर गुलाल पडलाय, आपलं देखील पोरगं नोकरीला लागलं पाहिजे. लक्षात घ्या, ही साधी गोष्ट नाही. नंतर क्लास होता इंग्रजीचा. कुठल्याही इंग्रजी व्याकरण शिकवणाऱ्या शिक्षकाने इंग्रजी टेक्स्टबुक शिकवलंय, आपल्याला ग्रामर शिकवलं नाही. म्हणून आज पोराला सब्जेक्ट कळत नाही, व्हर्ब कळत नाही, ऑब्जेक्ट कळत नाही, टेन्स कळत नाही, पोराला चेंज द व्हॉइस कळत नाही, पॅसिव्ह व्हॉइस कळत नाही, ॲक्टिव्ह व्हॉइस कळत नाही, पोराला डिग्री कळत नाही. त्याचं कारण आहे पोराला पार्ट ऑफ स्पीच कळत नाही, कारण शाळेमध्ये त्या शिक्षकाने त्या लेकरांचा पाया पक्का केला नाही. आज पहिलीला असणारे लेकरू त्याला ट्युशन आहे, इंग्रजीचा आहे, गणिताचा आहे, सायन्स आहे. म्हणून अलीकडं शहरात गुणवत्ता वाढली तरी देखील ग्रामीण भागातल्या गोरगरिबाच्या लेकराने परिस्थितीचं भांडवल बनवता
कठोर मेहनत घेतली आणि यश मिळवलेलं आहे. हिंदीचाही क्लास आपला असाच. कारण का तर त्या ठिकाणी कारण होतं डोनेशनवर लागलेल्या शिक्षकाने न अपडेट होता आपल्याला शिकवल्याचा प्रयत्न केला नाही. पण चला, पिढी बदललेली आहे, काळ बदललेला. आता तरी शिक्षकाने आपल्या लेकरांचा जसा विचार करतो तसा शाळेतल्या लेकरांचा विचार करून शिकवणं काळाची गरज आहे. तरच कुठंतरी गरिबाच्या हक्काचं शिक्षण मिळेल. कारण प्रत्येकच पोरगं मोठमोठ्या इंग्लिश स्कूलला जाऊ शकत नाही, प्रत्येकच पोराच्या शिक्षणाची व्यवस्था शहरात होऊ शकत नाही. म्हणून गावाच्या नजीक असणाऱ्या खाजगी संस्था असतील, गावात असणारी जिल्हा परिषदेची शाळा असतील, त्या शिक्षकांना कळकळीची एक विनंती आहे, आपल्या लेकराचं भवितव्य जसं उज्ज्वल करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असतात तसंच ज्या शाळेमध्ये जातात त्या लेकरांचा अभ्यासक्रम अतिशय सोपा आहे. संध्याकाळी 1 तास जरी तुम्ही दिलं तर त्या लेकरांना चांगल्या पद्धतीने शिकून त्या गोरगरिबाच्या लेकरांना तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. विनंती आहे बरं. त्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट आहे भूगोलाचा तास. भूगोलाच्या शिक्षकानं मला तरी आठवतंय फक्त शाळेत अशी गोल काढलाय, ईशूवर्त, रेखावर्तन, कर्कवर्त, याच्या बाहेर आपल्याला काही शिकवलं नाही. कार्यानुभवमध्ये 1, 2, 3, 4 याच्या बाहेर शिक्षकांना आपला कार्यक्रम ठोकलेला आहे. इतिहासामध्ये पुस्तकाशिवाय शिक्षक वर्गात आला नाही, म्हणजे ही शोकांतिका आहे. तिथं आपला पाया पक्का नसल्यामुळं त्याच शाळेतून कुठंतरी सेंटर कॉपी सेंटर असून पास होणारे तुम्ही आम्ही आज त्या लेकराकडून स्वप्न पाहिलोत. आई शपथ सांगतो, लेकरांचा पाया अतिशय वीक आहे. म्हणून या लेकरांचा पाया ग्रामीण भागामध्ये पक्का करण्यासाठी ही बॅच तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. कळलं? हा त्याचा टाइम टेबल आहे. सकाळी 7 ते 9 पर्यंत फक्त त्याला मोबाईल द्या. 7 ते 7:40, 7:40 ते 8:20 आणि 8:20 ते 9 पर्यंत त्याचा क्लास ऑनलाईन माध्यमातून असणार आहे. क्लास हा मंडे टू फ्रायडे असणार आहे. सॅटरडेला फक्त परीक्षा असणार आहे आणि रविवारी लेकराला सुट्टी असणार आहे. 1 दिवस त्याला खेळू देखील द्या. केवळ मोबाईलमध्ये गेम खेळण्यापेक्षा तो मैदानी खेळ खेळला पाहिजे, ह्याकडे देखील पालकांनं लक्ष दिलं पाहिजे. मग आता ही जी बॅच आहे ही बॅच स्टार्ट व्हायली 5 जूनला. ही जी बॅच आहे ती सुरू व्हायली 5 जूनला. म्हणजे आपण ज्या परिस्थितीतून शिकलो त्या लेकरांना पुढे न्यायचं असेल तर विनंती आहे, ही ऑनलाईन बॅच तुमच्या लेकराच्या कल्याणासाठी असेल. पुण्यामध्ये असणारी अद्ययावत टीम जे विजय सर आहेत, त्याच्यासोबत असणारा 10 जणांचा स्टाफ आहे, जवळपास 5 मॅडम आहेत. अतिशय छान पद्धतीनं प्रत्येक विषय तुम्हाला समजेल अशा भाषेत शिकवणार आहे. 1 वर्षाची बॅच आहे. केवळ 999 फीस आहे. त्यामध्ये PDF आहेत. त्यामध्ये दर शनिवारी पेपर आहे. कुठल्याच शाळेत दर शनिवारी पेपर होत नाहीये. त्या लेकराची गुणवत्तेत भर पाडण्यासाठी, पाया पक्का करण्यासाठी आणि तिथून आमच्याकडे आल्यावर पुन्हा त्याला यशापर्यंत नेण्यासाठी सोपा मार्ग म्हणून या ऑनलाईन माध्यमातून VK क्लास नावाचं ॲप तुम्ही डाउनलोड करायचे. केवळ 10वीच नाही तर यासाठी तुम्हाला माहीत असावं की आपण 8वी, 9वी, 10वी इथून लेकराचा पाया पक्का करणं गरजेचं असतो. म्हणून त्या लेकरांसाठी आपण ही बॅच निर्माण केलेली आहे. मग यामध्ये काय आहे तर विद्यार्थ्यांच्या मजबूत पायाभरणीसाठी आणि भविष्यातील स्कॉलरशिप असेल, कळलं का, तर JEE असेल, नीट असेल, CET असेल, यासारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी लहान वयात सुरू होणं गरजेची आहे. कारण साप गेल्यावर काठ्या आणून फायदा नाही, तहान लागल्यावर वीर खांदून फायदा नाही. आताच आपण लेकरांचा पाया पक्का करणं गरजेचं आहे. त्या उद्देशाने त्या शिक्षकांसोबत टायअप करून मी आपल्या ॲपमध्ये ही बॅच केवळ 999 रुपयाला एका वर्षासाठी महाराष्ट्रात कोणी देऊ शकत नाही, ते देण्याचा प्रयत्न आम्ही करायलोय. म्हणून पालकांना विनंती आहे, हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचा, लेकरांना कळवा. 2 तास लेकराकडे मोबाईल द्या. नक्कीच त्या लेकरांचा पाया तर पक्का करूच. रविवारी त्या लेकरांना अर्धा 1 तास बोलण्यासाठी मी त्या ॲपमध्ये येत असतो, म्हणजे लेकरं कनेक्ट राहतील. यामध्ये लेकरांचा गणित विषय घेणार, विज्ञान घेणार, इंग्रजी घेणार, मराठी घेणार, हिंदी असेल, इतिहास असेल, भूगोल असेल. हा विषय तर वेळ प्रसंगी मी पण कधीमध्ये शिकवणार आहे. म्हणून लेकरांना स्पर्धा परीक्षेची देखील गोडी लागेल आणि पालकांना अभिमान याचा वाटेल की लेकरू अभ्यास करायले. ही बॅच 5 जूनला सुरू व्हायली. ही बॅच 31 मार्च 2027ला समाप्त व्हायली. यामध्ये PDF देणार आहे, त्याच्यानंतर पेपर देणार आहे. शनिवारी टाईमला लागणारा पेपर टाईममध्येच तुम्हाला ॲक्युरेट सोडवायचा आहे. ह्या सर्व गोष्टी ॲपमध्ये असणार आहेत. मग ह्या ॲपमध्ये करायचं काय तर पहिल्यांदा प्ले स्टोअरला गेल्यावर पालकांना विनंती, आपण खेड्यामध्ये एखादं शिकलेलं पोरगा असेल, गाभरू असेल, है ना, चौकामध्ये भपारे हाणतंय, कपडे टाईट घालतंय, त्याच्याकडे जायचं, त्याला सांगायचं मला ही बॅच जॉईन करायची. तर बॅच जॉईन करण्यासाठी काय करायचं, 5 सोप्या स्टेप आहेत. त्यामध्ये प्ले स्टोअरला गेल्यावर VK क्लास नाव टाका. हे नाव टाकल्यावर विवेकानंदांचा फोटो येतो. मग असं VK क्लास येईल, एज्युकेशन येईल, मग VK क्लास, मग त्याच्यानंतर तुमचा नंबर टाका. तिथं तुम्हाला OTP येईल. OTP आल्याच्यानंतर तुम्हाला याच्यात बॅच दिसेल. मग तुम्हाला कोणती बॅच घ्यायची आहे, की 12वीची घ्यायची, 11वीची घ्यायची, 10वीची घ्यायची, 8वीची घ्यायची का 9वीची घ्यायची, हे सर्व दिसेल. मग त्यानंतर फीस पेड करा. एवढी फीस नाही आपल्या, हे इथं
उगं दाखवल्या, एवढी फीस नाही आहे. आणि मग त्यानंतर तुमचा क्लास 5 जूनपासून सुरू होईल. जे शिकवलंय जुना पार्ट कळाला नाही तो व्हिडिओ रिपीट पाहता येईल, किती वेळा पाहता येईल. त्याच्यामध्ये एखादी गोष्ट व्हिडिओ पाहण्यात वेळ जास्त लागतो, नेट जास्त लागते, तर PDF मध्ये सरांनी गणिताची कन्सेप्ट कशी समजून सांगितली हे देखील बाळांनो छान पद्धतीने तुम्हाला समजेल. कारण विद्यार्थ्यांचा विश्वास VK क्लास लहान वयापासून लेकरांचा पाया पक्का करण्यासाठी केलेल्या शिक्षकांसोबतची टायअप आहे. त्या शिक्षकांना आपण दिलेला वेळ आहे आणि शिक्षकाकडून आपण घेतलेला विद्यार्थ्यांच्या हितासाठीचा एक विश्वास आहे. म्हणून बाळांनो, तुमचा पाया पक्का करण्यासाठी पालकांना सांगा, पालकांना विनंती, हा व्हिडिओ शेअर करा. आपली परिस्थितीचा काळ वेगळा होता, आपली शिक्षण व्यवस्था वेगळी होती, पण आताचा काळ हा खऱ्या अर्थानं स्पर्धेचा आहे. आताचा काळ खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलं असेल की स्पर्धा ही प्रत्येक गोष्टी झालेली आहे. त्या स्पर्धेच्या रणांगणामध्ये आपलं लेकरू टिकण्यासाठी आपल्या लेकराकडे दीपस्तंभासारखं एखादं साधन लागेल. ते साधन निर्माण करण्याचं काम पालकांसाठी, पालकांच्या पाल्यांसाठी आम्ही करायलो. त्याला फक्त तुमची साथ आहे. ही बॅच सर्वांनी जॉईन करा. काही गोष्टी कळत नसतील तर त्यासाठी 70 20 12 54 40 या नंबरवर आपण संपर्क करायचा आहे. कळलं का? 70 20 12 54 40 हा नंबर जरी नसेल तर लक्षात ठेवा, 70 20 12 54 40 ह्या नंबरवर आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करायचा आहे. यावर काही समस्या असतील त्या सर्व समस्या तुमच्या क्लिअर केल्या जातील. पण पालकाने ही बॅच जॉईन करणं गरजेचं आहे. लेकराला 2 तास मोबाईल देणं गरजेचं आहे. आणि एकदा तो 10वी झाला की 11 12 तुम्ही कुठेही टाकलं, पण त्याचा पाया पक्का करण्यासाठी आम्हाला जो 3 महिन्याचा वेळ लागतो तो लागणार नाही. आणि नक्कीच लेकराला आम्ही कमी वेळात तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू. म्हणून सर्व पालकांना विनंती आहे, ॲप डाउनलोड करा आणि लेकरांना बॅच जॉईन करून द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.